ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मार्तंड विजय अध्याय 18. शिवाने पाठवलेल्या महामारीला बेशुद्ध करून आणि त्या मिळालेल्या विजयामुळे उन्मत्त होऊन मल्ल हा वारंवार गर्जना करू शिवाला हाका मारू लागला. तो शिवाला उद्देशून अपशब्दांनी निंदा करत लागला. त्याला दरिद्री म्हणून आपल्या वैभवाचे वर्णन सांगू लागला. संपत्ती, वाहने, सैन्य यांची तुलना करून शिवाची जेवढी अवहेलना करता येईल तेवढी त्याने केली. आपल्या अंतपुराचे वर्णन करून शेवटी म्हणाला की असो, जे झाले ते झाले, मी ते विसरून जातो व तुला जीवदान देतो, कारण तुझ्यात व माझ्यात कसलेच वैर नाही. आमचा शत्रू हा इंद्र आहे. तू विनाकारण आपला जीव का धोक्यात घालतो आहेस? तर अजूनही वेळ गेली नाही. तोपर्यंत तू शुद्धीवर ये आणि परत माघारी जा. असे त्याने उन्मत्तपणाचे बोलणे ऐकून वीरभद्र अगदी संतापला व त्याने मल्लाशी युद्ध करण्यासाठी शिवाची अनुज्ञा मागितली. त्यावर शिवाने त्याला मणी व मल्ल यांच्या पूर्वीच्या 2 जन्मांची कथा सांगितली. ती अशी होती की फार पूर्वी महाकल्पनात झाला असताना महाविष्णूंच्या कानातील मळापासून दर असुर जन्मले. एकाचे नाव मधु आणि दुसऱ्याचे नाव कैठव असे होते. दोघांचे स्वरूप अतिशय विक्राळ होते. जन्मता भुकाने व्याकुळ झाल्यामुळे ते ब्रह्मदेवाला खाण्यासाठी धावले. तेव्हा घाबरून जाऊन जीव वाचण्यासाठी ब्रह्मकमळाच्या देठात लपून बसले आणि महाविष्णू सावध व्हावा म्हणून योगमायेची प्रार्थना करू लागले. तेव्हा ती प्रसन्न झाली आणि तिने आपला प्रभाव काढून घेतला. विष्णू जागे झाले व त्या दोघांशी लढू लागले. ते युद्ध 5000 दिव्य वर्षापर्यंत चालले. त्याने विष्णूची योगमायेची प्रार्थना केल्यावर त्याने त्यांना भ्रमिष्ट केले. विष्णूने त्या दोघा असुरांना वर मागण्यास सांगितले. ते हसून म्हणाले की आम्ही जे हवे ते मिळवण्यासाठी समर्थ आहोत. तू आम्हाला काय देणार? पण तुला जर काही हवेच असेल तर तू मागून घे, आम्ही तुला तसा वर देऊ. त्यावर विष्णू म्हणाले की तुम्ही दोघे माझ्या हातून मरण पत्करा, म्हणजे तेवढे पुरे. ते दोघे हसले आणि बोलले की तुझे कपट आम्हाला समजले, तसेच होईल, पण युद्धाची करण्याची आमची इच्छा असून बाकी आहे, ती कशी पूर्ण होणार? विष्णूने पुन्हा विचारात बोलले की योग, माया आणि शिव या दोघांशी युद्ध करायचे आहे. तेव्हा विष्णूने त्यांना आश्वासन दिले की जन्मांतराने तिन्ही इच्छा पूर्ण होईल असे सांगून त्यांचा शिरच्छेद केला. पुढे हिरण्यकश्यपूच्या कुळात ते दोघे शुभ व निशुंभ या नावाने जन्मले आणि त्रैलोक्य जिंकून महामायेशी आलेल्या युद्धात मारले गेले. याच वेळी ते बदू, मणी व मल्ल यांच्या रूपाने जन्मास आले असून आता युद्धाची पाळी माझी आहे. मल्ल आणि शिव यांचे हे निकारचे युद्ध. लगेचच शंकराने पिनाक धनुष्य उचलले व तीक्ष्ण बाणांचा मारा सुरू केला. दैत्यांनी चपळाई करून ढाल तलवार घेऊन ते बाण सपासप तोडून टाकले. तसेच उलट शिवाळून बाणांचा वर्षाव केला. ते बाण चिमूटभर भस्म मंत्रवून सोडले व नष्ट केले. रागारागाने मल्लाने एका गदा फेकून दिली. ती शिवाने बाणाने सोडून टाकली आणि करवतीसारखे 7 बाण मारले. दैत्य कुचेष्टेने हसले आणि एक शेती फेकून दिली. तिचे निवारण शिवाने केले. तेव्हा मल्लासुराने भाला उचलला. शिवाने बाण सोडून तो भाला हाती असतानाच तोडून टाकला. मग मल्ल गुप्त झाला आणि अंतराळातून शिवावर शिवाळांचा वर्षाव करू लागला. तेव्हा शिवाने वज्रास्त्र सोडून त्या शिळा पूर्ण करून टाकल्या. ते अस्त्र जेव्हा दैत्यावर पडले तेव्हा ते खाली कोसळला. लगेच शिवाने त्याच्या डाव्या बाहूवर तलवारीने घाव घातला आणि अग्निशास्त्राची योजनाही केली. त्या अस्त्राच्या प्रभावाने पृथ्वी जळू लागली. अंतराळ धुराने भरून गेले व त्रैलोक्यात सर्वत्र पळपळ सुरू झाली. समुद्र उकळू लागले. वीरांती चिलगिलते व हत्यारे वितळली. पण तशाही प्रसंगावर तो धैर्यावर मल्ल सावध होऊन उठला आणि त्याने पर्जन्यशास्त्र सोडून अग्नी हा शांत केला. सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना शिवाने वायू अस्त्र सोडून ते पाणी सुकवून टाकले. तेव्हा दैत्याने नागास्त्र सोडले. त्यावर शिवाने लगेच गरुडासनाची योजनाही केली. दैत्याने ब्रह्मास्त्र टाकले. 2 काळाग्नी रूपाने मधल्यामध्ये गिळून टाकले. पुन्हा मल्लाने हातात एक प्रचंड गदा घेतली आणि गदयुद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा शिवाने विशाल असे रूप धरले व तो
गदा उभा राहिला. दोघांचे गदायुद्ध सुरू झाले. बराच वेळ युद्ध झाले तरी कोणीच कोणाला आठवेना. मल्लाने गदा दूर फेकून दिली. दंड थोपटले आणि मल्लयुद्धाचे आव्हान दिले. दोघांचे मल्लयुद्ध हे सुरू झाले. शिवाने दैत्यांचा पंजा मनगटातून तोडून टाकला तरी लगेच तिथे दुसरा पंजा उगवला. दोघांचे हे वायुयुद्ध 9 दिवसापर्यंत चालू होते. तेव्हा मल्लासूर एकाएकी दिसेनासा झाला. तो एका प्रचंड अशा 4 दातांच्या हत्तीचे रूप धारण करून मोठमोठा गर्जना करू लागला. त्याला पाहून त्रिभुवनचा थरकाप झाला. पण तो चित्कार करत मार्तंडावर धावला. तेव्हा शिवाने खडांग उचलून त्याच्या डोक्यावर हाणले. मल्ल पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात प्रगट झाला व ते शस्त्र ढालीवर झेलले. आता मात्र युद्धाचा सोक्षमोक्ष लावण्याचे शंकराने ठरवले आणि हातात त्रिशूळ घेतला. पशुपती मंत्राचा प्रयोग करून तो त्रिशूळ सोडून दिला. ते शस्त्र सनसनत येताना पाहताच मल्ल दचकला. पण धैर्य धरून त्याने 1000 हात धारण केले व त्या त्रिशूळाचे निवारण करू लागला. तरी देखील अत्यंत वेगाने येऊन ते त्रिशूळ मल्लाच्या हृदयात घुसलेच. तो रथातून खाली कोसळला. त्याचा जीव कासावीस होऊ लागला. शिवाची मल्लावर कृपा झाली. तेव्हा शिव धावला आणि मल्लाच्या मस्तकावर पाय ठेवून हसून म्हणाला की, अरे दमलास काय? उठ आणि चल युद्ध कर. शिवाचा पवित्र चरणस्पर्श होताच दैत्यांच्या बुद्धीवरचा मायेचा पडदा हा दूर झाला. अंतःकरण हे शुद्ध होऊन अष्टसात्विक भाव दाटून आले. त्याने आपल्या यातना सहन होत नाहीत असे विनवले. तेव्हा भोळ्या शिवाने त्याला पूर्वासारखा सदृढ केले. असे पाहून इंद्र मात्र मनात दचकला, पण त्याची भीती अनाठायी होती. मल्लाने हात जोडून मार्तंडाची स्तुती केली. जवळ साहित्य काहीच नव्हते म्हणून त्याने मानसपूजा करण्यास आरंभ केला. सर्व प्रकारचे 108 उपचार कल्पून त्याने यथासांग पूजा केली. मानेनेच गायन, वादन आणि उपचार अर्पण केले. आरती आणि प्रदक्षिणा करून स्तोत्रे गायली व हात जोडून आत्मनिवेदन करण्यासाठी सिद्ध झाले. मित्रांनो, पुढील मार्तंड विजयाचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.